23 मार्च 1929, ठिकाण सेंट्रल जेल ऑफ लाहोर. वयाच्या 23व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग यांची प्रेरणादायी स्टोरी. ज्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड झाला ना, त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बघितलं आणि ते बघितल्यावर त्यांना भयंकर राग आला आणि त्यांनी पक्क ठरवलं की जोपर्यंत ब्रिटिश सरकार या भारतामधून जात नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. आणि त्यांनी त्यांचा लढा सुरू केला. बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत त्यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये जाऊन हार्मलेस बॉम्ब टाकले आणि तिथे त्यांनी नारे दिले, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आणि जगाला त्यांना दाखवायचं होतं की आमच्यावर अन्याय होतो आहे आणि आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे, म्हणून त्यांनी त्यांचा स्टँड ठेवला. आणि त्याच असेंब्लीमध्ये त्यांना पोलिसांकडनं पकडण्यात आलं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांनी असं बघितलं की भारतीय कैदी आणि विदेशी कैदी यांच्यामध्ये भेदभाव होत आहे. तर त्यांनी त्यासाठी हंगर सुरू केलं. त्यांनी जीवनाचा त्याग केला आणि तो 100 दिवस त्यांनी ठेवला. आणि त्याच्यानंतर 23 मार्च 1931 हा दिवस आला. त्या दिवशी जेलर त्यांच्या जवळ आला. त्यांना सांगितलं की तुम्हाला फाशीची आज शिक्षा होणार आहे. ते न डगमगता न घाबरता त्यांनी अप्रोच केला आणि इन्कलाब जिंदाबाद हे नारे देत गेले आणि त्या दिवशी ते शहीद झाले. अशा महान शहीद सिंग यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपली इच्छा दृढ निश्चयाने मिळवायलाच पाहिजे.